आज आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या आणीबाणी काळामध्ये ज्या ज्या नागरिकांनी जेलमध्ये जावं लागलं होतं त्यांचा अनुभव काय होता ते आपण जाणून घेतोय. माझ्यासोबत आहे तो ओमप्रकाश मेणे, यांचं वय 74 वर्ष आहे. आणीबाणी काळामध्ये ते 14 महिने जेलमध्ये होते. काका, स्वागत आहे एबीपी माझामध्ये तुमचं. काय आणीबाणीचा प्रसंग होता? आणीबाणी जाहीर झाली तेव्हा काय परिस्थिती होती? आणीबाणी त्यावेळेला आम्हाला जास्त अनुभव नव्हता. मी नेमकाच ग्रॅज्युएट झालो होतो, त्याच्यामुळे आणीबाणीचं गांभीर्य आम्हाला कळालंच नाही. पण लोक जे एकमेकाशी जे आमच्यावर मोठे जे होते, बोलायचं नाही, कुणाकडे जायचं नाही, हे जनरल होतं. खरं भीती आम्हाला सत्याग्रह सुरू झाल्यापासून झाली. बरं. सत्याग्रह ज्यावेळेला सुरू झाले त्यावेळेला आम्हाला निरोप तर जनरल प्रमाणे निरोप आले सगळे. आम्हाला कसे यायचे तेव्हा निरोप? कसे यायचे? अंडरग्राऊंड लोक करत होते आम्हाला निरोप देते. जे भूमिगत होते ते रात्री बेरात्री 12-1 वाजता. आमचे वडील होते संघचालक त्यावेळा, त्याच्यामुळं आमच्या इथं जास्त मुक्काम होता. तर 15 दिवसाला 8 दिवसाला यायचे. नंतर सत्याग्रहात हे सरकार ऐकायला गेलं, त्याच्यामुळे जे म्हणे बाबा की आपल्याला याच्यावर जोर आणावंच लागेल, याच्यावर बर्डन आणावं लागेल, तर तुम्ही सत्याग्रह सुरू केला, दबाव आणण्यासाठी. तर मग सत्याग्रह सुरू झाले. तर आमच्या इथं आले, बाबा सत्याग्रह करा तुम्ही. तर आमच्या इथे 4-5 जण आमचे मित्र, आमचे वडील त्या वेळेला गावाला गेले होते यात्रेला. तर मग मला पण जायचं होतं सत्याग्रहात, पण इथं कोणी नसल्यामुळं मी काही गेलो नाही. पण ते जायची वेळ झाली नाही. समजा 8 दिवसानंतर यांना अटक केली सत्याग्रहींना. हां, ते कोर्टात उभं केलं. कोर्टात उभं केल्यानंतर त्यांना शिक्षा महिन्याची, कोणाला 2 महिन्याची शिक्षा झाली. आणि याच्या मागं कोण आहे हे सत्याग्रही निघाले कसे? तर प्रॉमिनंट आता आमचे वडील संघचालक असल्यामुळं त्यांनी आमचं नाव तुम्हाला अटक केलं होतं. तुम्हाला काय सांगितलं होतं अटक करताना? अटक करताना म्हणले चलो भाई तेरे को बचे, साहब ने बुलाए. ते वयस्कर होता, ते होता तो काय म्हणतात त्याला, ते जमादार. तो वयस्कर होता बिचारा. अरे बाबा तेरे को साहब ने बुलाए, चल. बोला ठीक है. बोला साहब कुछ ऐसा सुन रहा हूँ मैं कि मेरे ऊपर वारंट है. अरे कौन बोला तेरे को? ये गलत बात है. साहब से मिलने का, साहब को बोलने का, मैं आगे से नहीं करूँगा, बस खलास. बोला ठीक है, मगर ये है साहब, मेरे को अगर तुम अटक कर रहे तो मुझे मेरा सामान तुमको लेके जाना पड़ेगा. तो बरोबर मला घ्यावं लागेल माझं. कोई बात नहीं बोले. तो मगर तू जा रहा है क्यों? जाने का नहीं बोले, खाली साहब से मिलने का. बसलो आम्ही. बसल्यानंतर त्यांनी ते वॉरंट वगैरे काढायची प्रोसिजर सुरू केली. सरळ सरळ दिसायला मला कळमनुरी ते हिंगोली. त्यावेळेला गाड्या नव्हत्या डायरेक्ट. संभाजीनगर ते आपलं नाशिक. मतलब साहब तुम मेरे को दीवाना मत बनाओ, तुम मेरे को अटक करे, अरेस्ट कर रहे तुम, मगर मैं अभी भी बोल रहा हूँ मेरे को मेरा सामान साथ में, कोई बात नहीं बोले. मग त्यांनी कॉन्स्टेबल घरी पाठवला. सामान मला आणून दिलं पोलीस स्टेशनला आणि लगेच 4 गाड्यांना आम्हाला त्यांनी पाठवलं. पण ते पोलीसवाले 2 आणि जनरल लोकांना, मोठ्या लोकांना सगळ्याला माहीत होते की आणीबाणी लागू आहे. आणि 2 पोलीसवाले बरोबर आहेत म्हणजे हे नक्की याला अटक झाली. तर लोकांच्या एसटीमध्ये पाहण्याचा दृष्टिकोन असा होता की अरे 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 काय वय काय लहान पोराला, इतक्या पोराला धरून घेऊन चालले, असं एक सहानुभूती. हां, म्हणजे कुजबूज चालू होती त्या बसमध्ये. कारण 2-3 बस बदलल्या ना आम्ही. नंतर आम्ही सकाळी पोहोचलो. कुठं पोहोचले तुम्ही सगळे? नाशिकला 4 वाजता. नाशिकमध्ये जेव्हा तुम्ही पोहोचले तेव्हा जेलमध्ये काय परिस्थिती होती? जेलचा काय अनुभव होता तिथं तुमच्यासोबत? गेल्यानंतर आम्हाला आधी जेलवाले म्हणले तुमच्याजवळ तुम्ही काहीही वस्तू ठेवायची नाही, पैसे ठेवायचे नाही. बॅग पूर्ण धरती घेतली आमची आणि मला एक ते दरी घ्या, खाली आथरायला सतरंजीला, आणि एक ब्लँकेट घ्या. कोण कोण होते जेलमध्ये? कोण कोण होते तुमच्यासोबत? आमच्यासोबत त्यावेळेचे नेते म्हणलं तर नंतर आले ते नेते, पण प्रसिद्ध होते त्यावेळेला. प्रमोदजी महाजन, विठ्ठलराव नाईक इथले आमदार, त्याच्यानंतर गोपीनाथराव मुंडे, त्याच्यानंतर आमच्या संघाचे वरिष्ठ नेते, त्याच्यानंतर मोहन धारिया म्हणून होते, मधुदंड होते त्यावेळेचे रेल्वे मंत्री, जनता पक्षाच्या काळात मधुदंड होते म्हणून होते, ते होते आमच्यावर नाशिकला. पण याचा फक्त संबंध आमचा नमस्कारापुरता, कारण मोठे माणसं आणि त्यांची राहायची व्यवस्था पण वेगळी होती. म्हणजे क्वारंटाईन म्हणून असते तिथं त्यांना प्रत्येकाला एक रूम वेगळी. त्यांना रेडिओची वगैरे सगळी सुविधा होती. रेडिओची नंतर सुविधा आम्हाला पण दिली सत्याग्रह झाल्यानंतर. 6 महिन्यांनी 7 महिन्यांचा बातम्या वगैरे ऐकायला तिथे रेडिओ होता. बस मग तुम्ही दिवसभर मोकळे.
रेडिओ बातम्यावरच्या बाहेरच्या घडामोडी ऐकण्यासाठी हो. रेडिओ असायचा. हो दिला त्यांना 6 महिन्यानंतर परवानगी दिली, आधी नाही. बरं. या काळामध्ये जेव्हा तुम्ही जेलमध्ये होतात हा तेव्हा तुमचं गोपीनाथ मुंडे किंवा प्रमोद महाजन यांच्यासोबत संभाषण व्हायचं का? हो किंवा ते काय नेमकं तेव्हा काय बोललं जायचं, जेलमध्ये काय चर्चा व्हायची? हेच असं या राज्य सद्यस्थितीवर भाषणं व्हायची, एक तास अर्धा तास. बरं. आणि परिचय म्हणसाल तर फक्त एक सहानुभूती म्हणून नमस्कार नमस्कार, काय चाललं मेने, काय नाही, आनंद आहे, बरं. कसं काय घरचं, ठीक आहे, असे म्हणजे चौकशी व्हायची आमची. पण त्यांच्यापेक्षा जास्त म्हणजे आम्हाला हे होतं तर RSS वाले, संघवाले. बरं. संघवाल्याचं मात्र रोज येणं भेटणं, आमचे जे वरिष्ठ होते ते, बरं. आता तुम्हाला त्यांची नावही माहीत नाहीत, हा. ते रोज यायचे भेटणं घेटणं. वाई वारली त्यावेळेला तर अशी म्हणजे रीग लागली घरी आमची, माझ्या बॅरॅकमध्ये भेटायला. बरं. तर ते माणसं सगळं, आता 1400 लोक होते जवळजवळ. अच्छा, तुम्ही जेलमध्ये होता तेव्हा सांगताय तुमची आई बाहेर वारल्या होत्या. दिवाळीच्या तो काय प्रसंग होता, कशी माहिती मिळाली तर तुम्हाला? तार आली म्हणे, मला सहज नेलं यांनी बोलावून आमच्या संघाच्या लोकांनी. अरे बस हे करत तिथं चहा वगैरेची व्यवस्था होती, करत होते लोक बॅरॅकमध्ये चहा वगैरे घ्या, कसं काय चाललं काय नाही, घरची खबर. म्हणे बाबा जरा मन घट्ट कर म्हणे तू, हे त्यावेळेला तार होती ना, त्यावेळेला फोन बाकीचं नव्हतं. तार आली म्हणे अशी. आता आई आजारी होती तशी, पण ते एक म्हणजे कसं धक्का झाला ते. बरं. तर ठीक आहे म्हणलं, मग आता काय करावं लागतं. तर म्हणे आपण पॅरोल मागितलं आहे. आता मी म्हणलं हे पॅरोल म्हणजे काय, ताबडतोब मुंबईहून हॉटलाईन असते त्यांची, लगेच मिळेल. 1 दिवस गेला, 4 दिवस गेले, 8 दिवस गेले. मग शेवटी 10व्या दिवशी का 11व्या दिवशी मला आला मॅसेज की 3 दिवसाचा पॅरोल फक्त. म्हणलं मला नाही पाहिजे पॅरोल, आई तर गेली म्हणलं माझी. 3 दिवस तर मला जायला, 1.5 दिवस तर मला नाशिकहून कळमूला लागतं जायला, यायला 1.5 दिवस. मग घरी राहणार काय, मेन काय करणार. ते जेलर समजदार होता, कुलकर्णी म्हणून होता जेलर. ते म्हणलं तसं नका, डोक्यात राग घालून नका, मला सांगा किती लांब आहे तुमचं. म्हणलं बाबा असं 400, 450, 500 किलोमीटर जास्त येईल म्हणलं. तर किती वेळ लागेल तुम्हाला जायला. म्हणलं 2 दिवस तर कसे लागतात मला जायला, गाड्या बदलत जावं लागतं. मनमाडला गाडी बदला, मनमाडून नांदेडला बदला, नांदेडून पुन्हा वाहतुकीचे साधन नव्हते तेव्हा. हां ते म्हणजे असले तरी मी कशाला सांगू त्यांना, त्यांना सांगितलं 2 दिवस. तर ठीक आहे म्हणे, 2 दिवस जायचे, 2 दिवस यायचे, हे 4 दिवस मी तुम्हाला मान्य करतो. आणि माझ्याकडून तुम्हाला 8 दिवसाची परवानगी देतो म्हणजे जेलर. तर तुम्ही 8 आणि 4 12 13व्या दिवशी वापस या. हा तो तेव्हाचा प्रसंग झाला. हां जेव्हा तुम्ही तिथलं, आता मला बोलताना सांगितलं होतं की जेलच्या बाहेरूनच जर कोणी आजारी पडलं तर इंजेक्शन द्यायचे. हो. काय स्थिती काय होती ती? ते म्हणजे आता त्यावेळेला बॅरॅकमध्ये लोक कमी होते, सेपरेटमध्ये कमी होते, सगळे मिळून 600 लोक असतील त्यावेळेला, म्हणजे आणीमानी लागल्या. पण संध्याकाळी बासला एकदा बॅरॅक बंद झाली की तुमचा संबंध तुटला. ते सकाळी 6 वाजता 7 वाजता उघडणार बॅरॅक. रात्री जर एखादी केस आली, काही कमी जास्त आजारी पडला पेशंट, आजारी कैदी पडला, तर त्याला बाहेरून ट्रीटमेंट, डॉक्टर होते तिथं, मेडिकल एड होती, ते बाहेरून सगळं करायचे. त्या जेलच्या बॅरॅकचा दरवाजाही उघडला जायचा? नाही उघडलं नाही. एकच संडास होता, त्या संडासमध्ये तुम्हाला काय जायचं ते बाथरूम फ्रेश व्हायला जायचं, तिथं जायचं. वास येऊ काही हो, बकेट भरून पाणी न्यायची फक्त, त्याच्यामध्ये सफा जायचं. पण ओटा होईल तो टाळत होतो आम्ही, मध्ये वास येत होता. परंतु जेव्हा जेलमध्ये होता तर तेव्हा हे असं वाटलं नाही की आपल्याला माणुसकी पण दाखवत नाही, जेलमध्ये आजारी पडल्याच्या नंतर गेटच्या बाहेरून इंजेक्शन दिलं जायचं? बिलकुल. आमच्या मग त्यांनी तक्रार केली सगळ्यांनी. नंतर आम्ही गेल्याच्या आधी त्यांनी तक्रार वगैरे केल्यानंतर आम्ही गेल्यानंतर मॅन्युअल मागितलं त्यांनी. मॅन्युअलमध्ये काय क्लास 1च्या पूर्ण सुविधा होत्या आम्हाला, म्हणजे सेपरेट पंखा, सेपरेट टेबल, सेपरेट खुर्ची, 2दा नाश्ता, 2दा जेवण, चहा 2दा, हे सगळ्या सोयी होत्या त्या मॅन्युअलमध्ये. मग आम्ही म्हणलं आम्हाला या सोयी द्या, तर आम्ही एवढ्या सोयी देऊ शकत नाही तुम्हाला. म्हणलं मग तुम्ही क्लास 1चे हे जे नियम लावले कसे काय लावले तुम्ही. तर ठीक आहे म्हणे बा. मग आम्ही काय म्हणलं त्यांना की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, म्हणजे मी फेब्रुवारीमध्ये गेलो ना, जानेवारीमध्ये, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, आम्ही काय करावं बॅरॅकमध्ये रात्रभर राहणं म्हणजे. तर मग त्याने हा करून परवानगी घेतली गृहमंत्र्याकडून, आणि बॅरॅक मोकळ्या ठेवायच्या, म्हणजे ओपन त्या सर्कल पुरतं. एका सर्कलमध्ये 8 हॉल होते आणि 8 बॅरॅकचे कैदी ते तितक्याच त्या प्रिमायसेसमध्ये फिरायचे. मग रात्री तुम्ही बाहेर हौदावर येऊन झोपा, काय झोपा. नंतर म्हणलं कुठेही झोपत आम्हाला मच्छरचा हो. नंतर आम्हाला त्यांनी एक हे दिली, मॉस्किटो नेट दिली आम्हाला.
हा जेलचा तुम्ही 14 महिन्याचा काळ भोगला पूर्णपणे सांगताय. जेव्हा कळालं की आणीबाणी उठवलेली आहे, रद्द झाली, काय पहिलं मनात रडलो, एक अर्धा तास रडलो मी. सकाळी 4 वाजता निकाल लागला, इंदिरा गांधी पडली, संजय गांधी पडला, सगळे पडले. आणि जागा इतक्या काय 150 का 100 जागा आल्या फक्त त्यावेळेला. 450 जागा आमच्या आल्या जनता पक्षाच्या. अक्षरशः डोळ्यातून ते कमीपणा आहे, पण आनंदानं म्हणा की या इतक्या शिव्या आल्या माझ्या तोंडात त्या इंदिरा गांधीसाठी. म्हणलं या माधव चंद्र राग होता. हा राग अर्धा माझे सगळे बऱ्याचशा लोकांना रडायला काय झालं तुला आनंदाची गोष्ट. म्हणलं बाबा हे रडणं तू आनंदाचा समज की म्हणजे हे संकट टळलं म्हणून समज. सगळं भरून आलं. हा मन सगळं भरून आलं होतं अर्धा तास. आणि जेव्हा तिथून तुम्हाला सोडण्यात आलं जेलमधून, हे कधी सोडलं होतं आणीबाणी रद्द केल्यावर की काय? दुसऱ्या नेक्स्ट डे बरं. 25 जूनला हे 21 मार्चला रिझल्ट लागले याचे इलेक्शनचे. 21 जूनला तर रात्री सगळे पडले. 22 जूनला सकाळीच तुमच्या 22 मार्चला इंदिरा गांधींनी डिक्लेअर केलं की आणीबाणी उठली. मग आमचे जे वरिष्ठ नेते होते सगळे ते म्हणजे आणीबाणी उठले म्हणाला आपल्याला हे 1 मिनिटही ठेवू शकत नाहीत जेलमध्ये, कारण आपला मूलभूत अधिकार आपल्याला प्राप्त झाला. मग लगेच आम्हाला म्हणे मग जेलवाल्यानं आम्हाला बोलावलं, तसं करू नका म्हणे, 1500-1600 माणसं आहेत, इतक्याला एकदम सोडलं तर सगळं धिंगाणं होईल. कारण आम्हाला क्लास 1ची तिकीट दिली नंतर वापस येताना रेल्वेचे रिटर्न तिकीट. तर हे सगळं लिहिणं वगैरे करायला आम्हाला टाईम द्या. 1-1 तासानंतर काही आधी मुंबई लांबचे ते आधी ठेवा, मराठवाड्यातले नंतर थोडा जवळचे मुंबई विभाग वाईज ते आम्ही मान्य केलं. तर हे झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही गावी आलात, घरी आलात, काय प्रसंग होता? गावी आलो मी सकाळी 4 वाजता. सगळे जे आमच्या बहिणी वगैरे आल्या होत्या, 4-5 बहिणी होत्या सगळ्या. आणि गळ्यात दुःख होणार वडील होते त्यावेळेला, आई फक्त नव्हती. तर त्यांनी जेवढं दुःख करायचं त्यांनी केलं, त्याला काही लागेल. दुसऱ्या दिवशी नंतर मग इथल्या लोकांना राज्य तर आलतंच की जनता पक्षाचं, त्याच्यामुळे इंदिरा गांधीचा काही प्रश्नच राहिला नव्हता. मग आमची मिरवणूक काढली गावाच्या लोकांनी, भाषणं दिले आणि तो आनंद त्यांनी केला लोकांना. माझी इच्छा नव्हती, पण त्यांनी ते रिस्पॉन्स दिला लोकांनी. नाही म्हणे आम्हाला मिरवणूक काढायची, तुमची ते हारगीर घालून बँड लावून व्यवस्थित केलं त्यांनी. तर हे आहे तो ओमप्रकाश मेणे. आणीबाणीच्या काळातला त्यांनी हा अनुभव सांगितलेला आहे. 14 महिने ते नाशिक येथे मध्यवर्ती कारागृहामध्ये आणीबाणी काळात होते आणि त्या काळामध्ये त्यांच्यासोबत प्रकाश महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे बडे भाजपचे नेते सुद्धा जेलमध्ये होते. हा त्यांनी अनुभव सांगितले. जेव्हा ते आणीबाणी काळात जेलमध्ये होते तेव्हा त्यांच्या बाहेर त्यांच्या आईचं निधन झालं आणि ती माहिती सुद्धा मला जेलमध्ये कळाल्याची ती माहिती एबीपी माझाशी बोलताना हा अनुभव त्यांनी एबीपी माझाशी आता शेअर केलेला आहे, सांगितलेला आहे. माधव दिपके, एबीपी माझा, कळमनुरी, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.